मिनी साऊंडची काय कल्पना आहे तुझी? त्याला लाकड कसा आहे मोठ्यानं सांग. लाकडाची फळी करणं आईस घातलेला आहे. त्याला कुठं बी नेता येतं. कुठल्याही कार्यक्रमाला मिनी साऊंडचा काय वापर करायचा? कशासाठी केलीस तू हे? कोणता दुष्परिणाम टाळावा म्हणून केलेस? ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण. मग ते ध्वनीचं एकक, आवाज ज्या एककात मोजला जातो ते एकक काय आहे? जसं वजन किलोग्राममध्ये मोजलं जातं की नाही, तसं ध्वनी मोजण्याचं एकक काय आहे? कशात मोजला जातो? किलोमध्ये, मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये? मग कशामध्ये मोजला जातो ध्वनी? आता ध्वनीचे केलेच म्हटल्यानंतर ध्वनीची एकक माहिती पाहिजे. ध्वनी म्हणजे काय माहिती आहे का? आवाज. आवाज कशात मोजतात? पाहिजे माहिती बाळा, सगळी माहिती आपण ध्वनीबद्दल लिहिले. बरं, किती ध्वनी किती जास्त झाल्यानंतर त्रास व्हायला सुरुवात होते? ध्वनीची एकक डेसिबल आहे. डीबीमध्ये ध्वनी मोजला जातो. किती डेसिबलपर्यंत आवाज माणसाला सहन होतो? आता मिनी साऊंड हे प्रयोग केले म्हटल्यानंतर तुला सांगणं गरजेचं आहे. बरं, सांग तुझी माहिती सांग. त्याला सहजपणे कुठे बी नेता येतं. तर दाखव जरा आवाज काढून. हा पण सण होत नाही आवाज. आणि तयारी ठेवा. ती एकक सांगायची, माहिती करून घ्यायची.